बाळासाहेबांना अतिशय प्रिय असणारं फूल महेश सावंत या ठिकाणी उपस्थित। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, आपण पाहतोय चाफा बाळासाहेबांना अतिशय प्रिय असं आणि हीच ती दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य, ठाकरे बंधू एकत्रित बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करताना। नक्कीच लागली तर आपण पाहतोय तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना चाफा हा फुल खूप आवडायचा आणि त्यावेळेस त्यांना अभिवादन करताना चाफा हा फुल अर्पण केला जातो आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकच चाफ्याचा हार जो आहे तो या त्यांच्या प्रतिमेला घातलेला आहे। एकूणच काय तर आता या सगळ्या अभिवादनानंतर युतीची घोषणा जी आहे ती केली जाईल आणि आपण पाहू शकतो ज्यावेळेस या दोन्ही बंधू अभिवादनासाठी पोहोचले त्यावेळेस कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या द्यायला सुरुवात झाली। त्याच्यामुळे त्यांच्या या उत्साहात जे आहे ते उदुंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच काय तर ही युतीची घोषणा झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी हे सर्व कार्यकर्ते सज्ज होणार आहेत। मुंबई महानगरपालिका ही एक दिलाने लढण्याची तयारी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली। आता जर आपण हे दृश्य पाहिली तर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्यांच्या पत्नी रश्मी, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असतील, या सगळ्या इकडे पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळे आहेत आणि यासोबतच हे महत्वाचे नेते इकडचे स्थानिक आमदार महेश सावंत हे देखील आहेत आणि एकूण सगळा उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतंय। पाहतोय या ठिकाणी ठाकरे कुटुंब एकत्रित दिसताना दिसतंय। हीच स्थिती पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सुद्धा असेल का? नक्कीच इथे हे अभिवादन झाल्यानंतर हे सगळे जे आहेत ते हॉटेलच्या दिशेने निघणार आहेत आणि हॉटेलच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस सर्व कुटुंब जे ते एकत्र असणार आहे। कुठेतरी राजकीय पटलावरती हे कुटुंब जे ते गेल्या 17 ते 18 वर्षापासून दूर होतं। कुठेही जे आहे ते राजकीय संबंध नव्हते, कौटुंबिक संबंध नक्कीच वेळोवेळी हे ते दिसत होते। एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये हे कुटुंब एकत्र दिसत होतं, मात्र राजकीय पटलावर हे कधी एकत्र दिसले नव्हते। मात्र काही दिवसापासून सातत्याने युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यानंतर हे कुटुंब एकत्र दिसत होते। मात्र आता अधिकृतरित्या जी युतीची घोषणा होणार आहे त्या आधी हे सगळं कुटुंब बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर आपल्याला दिसते। अगदी आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी भाग्यश्री या शिवाजी पार्क परिसरात होताना दिसली, ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू त्या ठिकाणी पोहोचले। नक्कीच आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी जी आहे ती होताना दिसते आपल्याला। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झालेले पाहायला मिळतात। खरं तर कार्यकर्त्यांना जास्त प्रमाणात बोलवलेलं नाहीये। महाराष्ट्रात संपूर्ण कार्यकर्ते यायला निघालेले होते, मात्र जे पत्रकार परिषदेचं जे स्थळ आहे ते अत्यंत छोटं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी येऊ नका असं सांगितलं होतं। हे केवळ फक्त मुंबईचे जे कार्यकर्ते आहेत तेवढेच दिसून येत आहेत दोन्ही पक्षातले। मात्र त्यांना देखील जिथे जिथे शाखा आहेत तिथे उभे राहून जल्लोष करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात नसले तरी देखील ताफे जे आहेत गाडीचे ते अक्षरशः लांबपर्यंत गेलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती स्मृतीस्थळावर देखील झालेली आहे। शिवतीर्थावर देखील अशाच पद्धतीची गर्दी आपण बघितली होती। ती सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि आता या क्षणी इथलं हे लोक निघतायत। ते आता ब्ल्यूटी जे हॉटेल आहे जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथे जाऊन पोहोचणार आहेत। ऐतिहासिक क्षण आहे, आदित्य ठाकरे ताफ्यात बसायला निघालेले आहेत। तसंच आपण बघतोय की एकंदरीतच हा क्षण जो आहे तो ऐतिहासिक आहे। या क्षणाची वाट जी आहे ती सगळ्यांनीच बघितलेली होती। कार्यकर्ते शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील, ज्या वेळेला त्यांना कळलं होतं की दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत त्यावेळेपासून त्यांनी खरं तर एकत्रपणा दाखवलेला होता। अनेक आंदोलनं त्यांनी एकत्र केलेली होती आणि आज ही जी घोषणा आहे अधिकृतरित्या होतीये। मुंबई महापालिका सातत्याने आपण नाव घेतोय कारण महाराष्ट्रातली महत्वाची महापालिका आहे ती। जेवढं एका विधानसभेचं बजेट असतं, जेवढं राज्याच्या विधानसभेचं बजेट असतं तेवढं एका मुंबई महापालिकेचं बजेट आहे। मुंबई आर्थिक राजधानी आहे देशाची, त्यामुळे सगळ्यांचंच त्याच्याकडे लक्ष लागले। मात्र या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या विविध महापालिका आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत। त्या देखील हे जे दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते एकत्र येऊन लढणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने ठाणे आहे, कल्याण डोंबिवली महापालिका आहे, या व्यतिरिक्त जर बघितलं तर नाशिक आहे,
धुळे महापालिका आहे, अशा ज्या विविध महापालिका आहेत ते एकत्र येऊन लढणार असल्याची माहिती ते देतात. आज नेमकं कोणत्या कोणत्या महापालिकांमध्ये हे बंधू एकत्र लढणार, याच्या विकासाचा जाहीरनामा नेमका काय असणार, मुंबईसाठी काही वेगळा विशिष्ट असा विकासाचा जाहीरनामा असणार आहे का, हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. लागोभी अगदी भाग्यश्री, आता आपण थेट जाऊया मनीष